सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रार्थना फाउंडेशनला भेट देत विषमुक्त सेंद्रिय शेतीचं उद्घाटन केलं आणि स्वतः विषमुक्त भाजीपाला विकत घेतला। प्रार्थना फाउंडेशनच्या वतीनं मोरवंची सोलापूर इथं अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम चालवलं जातं। या प्रकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वंचित, अनाथ, निराधार, भिक्षा मागणाऱ्या मुलांना तसंच अनाथ, निराधार, बेघर, वृद्ध आजी आजोबांचा सांभाळ केला जातो। या प्रकल्पाला भेट देण्यासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे हे आले होते। यावेळी त्यांनी आश्रमातील मुलांसोबत आणि वृद्ध आजी आजोबांसोबत संवाद साधला। मुलांनी अभ्यास करावा, कष्ट करावं आणि सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभं राहावं असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला। करायचे कष्ट करणं आणि ज्ञान मिळवणं या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। आणि तुम्हाला आता इथे छान वाटतं की नाही? झोप चांगली येते की नाही? खेळ चांगले होतात की नाही? मग आता असंच हळूहळू मोठं होऊन पुन्हा या गोष्टीसाठी काम करायचं। जे आजी आजोबा आहेत त्यांनाही मदत करायची। तर सगळ्यांनी मज्जा करा, छान राहा आणि तुमच्या बरोबर ह्या चिमण्या राहत आहेत त्यांनाही राहू द्या। हा, त्यांना हाकलायचं नाही, त्यांना म्हणायचं हे तुमचं पण आहे। आलं लक्षात? आनंदाने राहा आणि प्रसाद दादाचं सगळं ऐका। त्याचबरोबर प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून आणि अविरत फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्यानं सुरू असलेल्या विषमुक्त सेंद्रिय शेती प्रकल्पाचं उद्घाटन अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचबरोबर त्यांनी स्वतः पहिले ग्राहक बनून भाजीपाला विकत घेतला आणि इतरांनीही प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विषमुक्त सेंद्रिय शेतीमधून भाजीपाला विकत घ्यावा आणि विषमुक्त अन्नाच्या दिशेनं योग्य पाऊल टाकावं असं आवाहनही केलं। यावेळी मोरवंची गावचे सरपंच सूर्यभान धोत्रे, शिरापूर गावचे उपसरपंच सौदागर साठे, अमोल सावंत, प्रार्थना फाउंडेशनच्या सचिव अनु मोहिते, समाधान वडजे, विष्णू भोसले, शुभम मिसाळ आदी उपस्थित होते।